एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा कसा संक्रमित होतो हे पाहायचं असेल तर मधले ताशेवाले आपण पाहू शकतो. एक सिनियर आणि दुसरा ज्युनियर, एक वयस्कर आणि एक दुसरा नव्या पिढीचं नेतृत्व करणारा. पालखीचे भोई देखील रिंगामध्ये येतात. श्रीदेव गांगोबा कलापथक करकडे आणि आता वेळ होतोय. टाइम स्कीपर लक्ष द्यायचंय. टाइम स्कीपर एक मिनिट टाइम. गेले अनेक वर्ष गेली दशकभर पालखी नृत्य स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवणारे संत म्हणजे श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पदक करकडे आणि त्यांच्या संघाची वेळ आता सुरू झाले. सुरुवातीला पालखी खांद्यावर घेतले मनोरा रचण्याच्या तयारीत सुरुवातीलाच मनोरा रचला जातोय आणि श्रीदेव गांगोबा बाकाईजीला या ठिकाणी अभिवादन केलं जाते. वंदन करून श्रीदेव गांगोबा पालखी पथकाच्या वतीने मनोरा रचून एकता रचला जातो आणि एकता रचून श्रीदेव गांगोबा बाकाईजीला आणि त्याबरोबर या ठिकाणच्या खेळवतील सगळ्या ग्रामस्थांना वंदन केलं जाते आणि पालखी खांद्यावर घेतली जाते. आता मात्र पालखी खेळवली जाते आणि पालखीचे बैल गतिमान चाल करताना सुरुवातीला जबरदस्त अप्रतिम असा पारंपरिक पेका जेवढी सुंदर सनई आणि जाग जवाल्याची साथ सुराची साथ तेवढं सुंदर भागवत धर्माची पताकावर ओढणार आमचा निशाण भडकवतो आणि एका हाताने पालखी खांद्यावरती घेऊन दुसऱ्या हाताने वंदन केलं जातं. पटकन गिरकी मारली जाते. बरोबर आता पुन्हा एकदा पालखी खांद्यावर घेतली जाते आणि पालखी खेळताना एका हाताने आपली निशाण फडकवलं जाते. अप्रतिम अशा पद्धतीचं सादरीकरण करते. चाल संपल्यानंतर पालखीचे बोई बदलते. जुने पालखीचे बोई हे झाली ना आपली पारंपरिक चाल आणि पारंपरिक चाल मारली जाते जी आपल्याला हमखास कोकणातल्या प्रत्येक गावात पाहायला मिळते. गुडघ्यावरती मध्येच वाकलं जातं. एक ठेका दिला जातो पायाचा आणि पुन्हा एकदा चाल बदलते. जुन्याकडून नव्याकडे पालखी परिवर्तित होते आणि आता मात्र एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्याकडे अलगदपणे पालखी फिरवली जाते. अप्रतिम अशी चाल आपल्याला पाहायला मिळते. मी म्हटलं होतं की राज्यातला आघाडीचा पालखी नृत्य स्पर्धेतला हा संघ म्हणजे श्रीदेव गांगोबा कलापथक करकडे आपली कला सादर करते. जुने जाणते आणि नवे समाजचे कलाकार यांचं एकत्रित समन्वय असलेला हा आकर्षक असा दमदार संघ आपलं उत्कट सादरीकरण या ठिकाणी करतोय. श्रीदेव गांगोबा बाकाईजी सेवा संस्था केळवली या संस्थेच्या वतीने श्रीदेव गांगोबा बाकाईजी या मंदिराच्या 16व्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं जीर्णोद्धाराचं 16वे वर्ष आणि या निमित्तानं आयोजित केलेली जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा दरम्यान एकटा लावला जातो आणि एकटा लावून पालखी मनोरा नसून पालखी खांद्यावरती घेऊन एका हाताने पालखी धरली जाते आणि दुसऱ्या हाताने निशाण फडकवलं होते. अप्रतिम असं सादरीकरण. पुन्हा एकदा पालखी ठेका बदलते. चाल बदलते. सनई सुराचा आवाज बदलतोय. ताशेवाले मात्र तितक्याच तन्मयतेनं ताशा बदल करतायत. ढोल वाजवण्याचा आवाज देखील वाढत चाललाय. आता मात्र पाठीमागून दोन्ही हाताने अवघड अशी ही चाल मात्र यशस्वी केले. पारंपरिक चाल आता पालखी खांद्यावर घेऊन लेझिम खेळवली जाते. अप्रतिम पद्धतीने पायाचा टेका दिला जातो आणि दोन्ही हात उंच जाऊन लेझिम खेळण्याचा हा अनोखा प्रकार. पुन्हा एकदा पालखी वेगळ्या पद्धतीने खेळवली जाते. पालखीचा सूर एका हाताने धरला जातो आणि पालखीचा दांडा एका हाताने धरला जातो. पायाला टेका दिला जातो. पाय उडवले जातात. सूर आणि दांडा अनोख्या पद्धतीने खेळला जातो. चाल पूर्ण होते. चालीचे मार्ग मिळतात. चाल बदलते. ठेका बदलतोय. ढोलांचा आवाज वाढतोय. आणखी एक वेगळी आकर्षक पारंपरिक चाल. जबरदस्त. क्या बात सुंदर सादरीकरण करताना श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पदक करकडे
अप्रतिम ताशाबद्दल. आणि आता मात्र या ठिकाणी मनोरा असला जातोय रथाची आकृती. रथ पाहायला मिळतोय आपल्याला या ठिकाणी. दोन्ही बाजूला रथाचे सारथ्य करणारे दोन्ही भोई श्रीदेव गांगोबा आणि बाकोजीचा रथ आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र चाल बदलली जाते. या संपूर्ण कार्यक्रमाचं युट्यूबवरती या गावातील मुंबईकर आणि गावातील काही क्रिएटिव्ह असे युट्यूबर आपल्या युट्यूब चॅनेलवरती हा सगळा पालखी नृत्य स्पर्धेचा अवर्णनीय सोहळा देखणा सोहळा चित्रित करताना पाहायला मिळत आहेत. आणि ही स्पर्धा आपल्याला युट्यूबवर पाहायला मिळणार आहे. ज्या युट्यूबरवर आपल्याला ज्या युट्यूब चॅनेलवरती आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल त्यांच्या नावं देखील काही क्षणात ते आपल्याला सांगणार आहे. पुन्हा एकदा एककार असला जातोय, मधुरा असला जातोय. वा, अतिशय अलगदपणे सावकाश शांतपणे चाली असलं जातं आणि हळूहळू स्पीड वाढला जातो, गती वाढली जाते. गती वाढल्याबरोबर या पालखी नृत्य स्पर्धेच्या चालीबरोबर आपण देखील देहभान विसरून त्याच्याबरोबर पालखी आपल्याच खांद्यावरती खेळवल्यासारखं हरवून जातो. हा आनंद देणारा संघ म्हणजे श्रीदेव गांगोबा कला पथक. आणि या संघाचा सगळ्यात गुणांच्या खेळाडू सुरेश शास्त्री पालखी खेळवतात. आणि आता मात्र पालखी डोक्यावर घेऊन खेळवली जाते. पायामध्ये मात्र वाटत आणि पेल्यांवरती उभं राहून आपल्याला दिसत नसेल माझ्या माता भगिनीला, पण पेल्यांवरती उभी राहून पालखी खेळवली जाते आणि ती देखील लिहिलंय. आता मात्र एक अवघड असा साहसी प्रकार परातीच्या कडांवरती बॅलन्स केलेलं आहे आणि परातीवरती उभं राहून पालखी खेळवली जाते. सुंदर पद्धतीने रिंगण पुरं केलं जातंय. अप्रतिम असा साहसी खेळ. आता मात्र त्यापेक्षा अवघड असा प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. मला वाटतं खेळ्यांचा पाठ टोकरी असलेले अवघड असे खेळ आणि खेळ्यांच्या पाठावर उभं राहून खेळ्यांवर उभं राहून पालखी बॅलन्स करून त्याचं रिंगण पूर्ण केलं जातं. या तीनही चालींचे गुण आपल्याला वाटतं या संघाला मिळणार आहेत. सुंदर अशा चाली एकामागोमाग. आता मात्र एक गतिमान कर. वा, सुंदरचा झांजवाला देखील तेवढ्याच उत्साहात जोशामध्ये झांज वाजवतो. त्याला तेवढी सुंदर साथ दिली जाते ती निशाणधारकाकडून. दरम्यान पालखी देखील आकर्षक गतिमान पद्धतीने खेळवली जाते. पुन्हा एकदा चाल बदलते. संघाचे गुण वाढते. सनई सूर ढोल ताशा झांज आणि निशाणवाला हे भान विसरून आपली कला सादर करतात आणि त्यांच्या ठेक्यावरती पालखी खेळवण्याचं काम करतात. श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथकातील सगळे होईल. वा, किती गतिमान चाल आहे बघा. अप्रतिम चाल. पुन्हा एकदा काशाची करणी वाजते. काशाची करणी चाल बदलते. चाली बरोबर चाली बदलणार आहेत. ढोलाचं आणि ताशाचं वेगळ्या पद्धतीचं एक चाल. वा, किती सुंदर पद्धतीने एका खांद्यावर दुसऱ्या खांद्यावरती अलगदपणे मला वाटतं एक पालखी खेळवली होती. एक वेगळी चाल विकसित केली यंदा. आतापर्यंत ही चाल मला वाटतं पाहायला मिळत नव्हती. एक वेगळी नवीन चाल आज आपल्याला पाहायला मिळाली. अलगदपणे एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावरती पालखी घेतली जाते. क्या बात, सुंदर. आणि आता मात्र एका पेल्यावर उलटा पेलं आणि त्यावरती बॅलन्स करून पालखी खेळणं अवघड म्हणजे अतिशय अवघड. जोरदार टाळा वाजवला पाहिजे त्या खेळाडूसाठी. जोरदार टाळा वाजवला पाहिजे. अप्रतिम अवर्णनीय अशी कला सादर करताना श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक तरबेळचे सगळे खेळाडू. पालखी खेळवणाऱ्या होळीचा उत्साह वाढवताना बाकीचे सगळे खेळाडू एक सांघिक जे एकता म्हणतो, युनिटी म्हणतो, ती युनिटी एकतेची ताकद काय असते ती पाहायला मिळते या पालखी नृत्य कला प्रकारामध्ये. पुन्हा एकदा ढोलांचा आवाज वाढतोय, गती वाढलेली आहे.
एक वेगळी चाल, एक वेगळा सूर. पुन्हा एकदा पालखी डोक्यावर घेतली जाते. एका बाजूला वेगवेगळे सूर धरले जातात. हा 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 सुंदर. वेगवेगळ्या खाली वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या कसबी आणि कौशल्य सादर करणारे या संघातील सर्व खेळाडू. श्रीदेव गांगोबा पाचशे स्पर्धा पाचशे पदक सरबराचे 2 नामांकित खेळाडू अतिशय जगेवान असं रिंगण पूर्ण केले. काल संपली. पुन्हा एकदा दिलेल्या खेळाडूंकडे कमरे